नमस्कार. संक्रांतीपर्यंत म्हणजेच 14 जानेवारी 2026 पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कापसाचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडेसे वधारलेले दिसून येत आहे. आता उरलेला जानेवारी महिना किंवा जानेवारीच्या एंडपर्यंत 2026 पर्यंत हे कापसाचे बाजारभाव कसे राहतील? विशेषतः आज आहे 15 जानेवारी 2026, तर 16 तारखेपासनं तर पुढच्या 31 जानेवारीपर्यंत हे कापसाचे बाजारभाव संभाव्य कसे राहू शकतील याची विश्लेषणात्मक माहिती आपण आज घेणार आहोत. याशिवाय कापसाच्या बाजारभावामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत काय बदल झालेले आहेत आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत सुद्धा कापसाचे बाजारभाव थोडेसे दिलासादायक आहेत ते पण आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 जानेवारी 2026. सर्वप्रथम मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कापसाच्या दरामध्ये काय बदल झाला का आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर काही दिलासादायक आहेत का? ते आहेतच, तर ते किती दिलासादायक आहे ते आपण बघू. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण कापसाचे संभाव्य बाजारभाव कसे राहणार ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा. जे चॅनलला नवीन आहे तिथं सबस्क्राईब करून लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. मध्ये थोडा तब्येतीमुळे गॅप पडला, त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे. येणाऱ्या काळात असेच नवीन व्हिडिओ रेग्युलर किंवा नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. तर सर्वप्रथम आता बाजारभावाचे बदल मागच्या आठवड्याच्या तुलनेत. अहिल्यानगरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत पाऊण टक्क्यांची वाढ आहे. 6,900 पर्यंत पोहोचलेले आहेत, 6,850 वरनं. अकोला जिल्ह्यामध्ये 7,984 पर्यंत किंवा जवळपास 8,000पर्यंत पोहोचलेले आहेत. इथे साधारण पाऊण टक्क्यांची वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 7.6% किंवा 7.5% वाढ आहे. अमरावतीमध्ये 7,733 पर्यंत या आठवड्यात पोहोचलेले आहेत कापसाचे बाजारभाव. मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण 10% वाढ आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 6.5% वाढ आहे, दिलासादायक आहे. बीडमध्ये 7,965 मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.3% आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 8% वाढ आहे. चंद्रपूरमध्ये 7,820 मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.4% आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत 11% वाढ आहे. बुलढाण्यामध्ये मात्र 8,000चा टप्पा ओलांडला आहे कपाशीनं. 8,086 रुपये या आठवड्यात कापसाचे दर राहिले. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5% वाढ आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरचे दर बघूया. छत्रपती संभाजीनगरला कापूस 7,800 पर्यंत पोहोचला. मागच्या वर्षीच्या तुलनेत 5.3% वाढ आहे. जालन्यामध्ये 7,818 असे दर आहेत. नागपूरमध्ये 7,821 असे दर आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 8.5% वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3% वाढ आहे. नांदेडमध्ये बघूया. नांदेडमध्ये 7,900 पर्यंत कपाशीचे दर पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 13% ही वाढ आहे. परभणीमध्ये 8,260 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 16% वाढ आहे. पुण्यामध्ये 6,300 पर्यंत पोहोचले आहेत. 4.1% मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 7,851 पर्यंत कपाशीचे बाजारभाव पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्यात होते 7,743, जवळपास 1.5% वाढ आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 9.6% वाढ आहे. यवतमाळमध्ये 7,636 वरनं 7,892 किंवा 7,900 पर्यंत कपाशीचे बाजारभाव पोहोचलेत. जवळपास 3.5% वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि संपूर्ण मागच्या वर्षाच्या तुलनेत हे बाजारभाव 9.5% वधारलेले आहेत. एकूणच महाराष्ट्राचा विचार करता 7,723 असे बाजारभाव आहेत. मागच्या आठवड्यात होते 7,600. थोडक्यात कपाशीचे जे बाजारभाव आहे ते वधारलेले आहेत. आता ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे की संपूर्ण महिनाभर म्हणजे या जानेवारी एंडपर्यंत कपाशीचे बाजारभाव संभाव्य कसे राहू शकतात ते आपण बघूया.
त्याच्या आधी कापसाची काय परिस्थिती आहे जागतिक लेवलला हे मी मागे सांगितलं आहे, पण परत एकदा सांगतो. 2024-25मध्ये जागतिक उत्पादन जे आहे ते 1202 लक्ष गाठीपर्यंतचं घटेल असा अंदाज आहे. एकूणच गेल्या महिन्याच्या आर्थिक दृष्टिकोन सुधारला असला तरी 24-25 विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक आहे. हे थोडं महत्त्वाचं याच्यामध्ये आहे, कारण याच्यावरूनच आपल्याला ॲनालिसिस जे काही आहे ते करायचं आहे. आता देशामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 23-24मध्ये राष्ट्रीय आयात आणि निर्यातीची वाढ झालेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आयात आणि निर्यातीच्या सरासरीमध्ये 6% वाढ आहे. संपूर्ण जगभरात जर बघितलं तर हाच कल साधारण आयात निर्यातीमध्ये दिसून येतो आहे. 31 डिसेंबर 2025पर्यंत सरकारनं 11% आयात शुल्क निलंबित करण्याची घोषणा केलेली आहे. आता आयात शुल्क निलंबित केलं म्हटल्यानंतर आयात वाढणार त्याचा परिणाम कापसाच्या किमतीवर स्थानिक बाजारात होऊ शकतो. पण तरी पण तो या आठवड्यामध्ये ज्या अर्थी तो टिकून आहे त्या अर्थी फार पडलेला नाही आहे. ते कसं आहे ते आपण बघणार आहोत. आता भारताचं कपाशीचं उत्पादन आपण बघूया. अमेरिकन कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा 24-25मध्ये भारतातील कापसाचं उत्पादन आहे 24.4 दशलक्ष गाठी. शेतकरी कापूस लागवडीचं क्षेत्र जे आहे ते डाळी, मका आणि भात यासारख्या पिकाकडे वळवतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे पेरणी केलेल्या 12.4 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत 2% कमी झाल्या, असा हा अहवाल सांगतो. मी तुम्हाला ते वाचून दाखवलं. आता देशामध्ये चालू वर्षाच्या नोव्हेंबर 2025मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या नोव्हेंबर 2024च्या तुलनेत 34.83% घटलेली आहे. बघा, आता इथे कपाशीची आवक घटली त्याचा फायदा थोडासा होणार आहे, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसरा अग्रिम अन्नधान्य उत्पादनाचा जो अहवाल आला तर त्यानुसार कापसाचे उत्पादन जे आहे म्हणजे 23-24च्या तुलनेत 14.75% वाढण्याचा अंदाज आहे. आता संभाव्य बाजारभाव काय ते बघूया, ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी थोडाच वेळ फार काही घेणार नाही. आता अकोला बाजारातील कापसाच्या किमती इथे हे मानले जातात, संदर्भ बघितले जातात, हे तुम्हाला माहिती आहे. मागच्या 3 वर्षामध्ये अकोला बाजारामध्ये काय किमती राहायला संभाव्य ते आपण बघूया. जानेवारी 23मध्ये 8,296 प्रति क्विंटल होत्या, बऱ्यापैकी होत्या. जानेवारी 24मध्ये 6,638 त्या घसरलेल्या होत्या. या प्रति क्विंटलच्या दर आहेत. आणि जानेवारी 25मध्ये म्हणजे मागच्या वर्षी 7,207 रुपयेपर्यंत किमती होत्या. आत्ताच्या ज्या किमती बघताय तुम्ही, आपण जे वाचून बघितलं ते साधारण 7,500च्या वरतीच आहे. तर एकूण आत्ता किमान आधारभूत किंमत जी आहे मध्यम धाग्याच्या कापसासाठी किंवा मीडियम स्टेपलच्या कापसासाठी ती आहे यंदाची 7,710 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. अनेक ठिकाणी CCIच्या खरेदी केंद्र सुरू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचाही परिणाम फार होतो आहे. आणि हेच कारण आहे की 7,500 किंवा 7,710 पेक्षा जास्त किमती मिळताना दिसून येत आहेत. आता जानेवारीला संभाव्य किमती काय राहतील अकोला बाजार समितीमध्ये ते बघूया. जानेवारी 26 या कालावधीमध्ये संपूर्ण महिन्यामध्ये कापसाच्या किमती अंदाजे 7,260 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल इतके असतील. म्हणजे साधारण 7,700पर्यंत जातील, म्हणजे किमान हमी भावाच्या आसपास त्या राहू शकतात. आता येणाऱ्या काळामध्ये कसं दर असेल कापसाचे किंवा आणखी काय ते आपण बघूच. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.